नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत। तर या अगोदरच्या भागामध्ये आपण फोर्टक्स ब्लाउजची, कटोरी ब्लाउजची, त्यासोबतच प्रिन्सेस ब्लाउजची पेपर कटिंग आणि कपड्याची कटिंग सुद्धा बघितलेली आहे। त्यानंतर ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचे आहे, फोर्टक्स ब्लाउज असेल, कटोरी ब्लाउज असेल किंवा प्रिन्सेस ब्लाउज असेल, या तिन्ही प्रकारच्या ब्लाउजची आपण माहिती बघितलेली आहे। सोबतच डबल कटोरी ब्लाउजची सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे। तर आजच्या भागामध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउज पाहणार आहोत। पण हा जो प्रिन्सेस ब्लाउज आहे याला योक विथ प्रिन्सेस म्हणजे खालच्या बाजूने ज्याप्रमाणे कटोरी ब्लाउजला क्रॉस पट्टी असते किंवा योक पट्टी म्हणतात काही ठिकाणी, तर जशी खालच्या बाजू पट्टी आहे ती प्रिन्सेस ब्लाउज मध्ये सुद्धा असते। तर त्या प्रकारचा प्रिन्सेस ब्लाउज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। तर या ब्लाउजला खालच्या बाजूला क्रॉस पट्टी असते आणि त्यानंतर जो काही उरलेला वरचा भाग असतो त्याला प्रिन्सेस सारखा आकार असतो। तर आजच्या भागामध्ये आपण या ब्लाउजची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत। तर मी आज जरी एखाद्या फिक्स साइज नुसार कटिंग करत असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या साइज नुसार किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या साइज नुसार हा ब्लाउज कटिंग करू शकता। तर त्यानुसार आपण सर्व पद्धतीच्या टिप्स ज्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरुवात करूयात। तर इथे आता आपण हा जो काही पेपर आहे डबल फोल्डिंगचा पेपर घेतलेला आहे। तर आजची जी काही साइज आहे आपली ती आहे इथे 34 साइज। तर 34 साइज नुसार आपण हा ब्लाउज इथे कटिंग करणार आहोत। तर सोबतच आपण सर्व प्रकारच्या साइजची सुद्धा इथे माहिती आज पाहणार आहोत। तर या ब्लाउजला मी जे काही माप इथे यूज करते ते सगळे माप जे आहेत ते स्क्रीनवरती मी दिलेले आहेत। त्या मापानुसार मी आज हे कटिंग करणार आहे। तर तुम्ही तुमच्या मापानुसार यामध्ये जे काही चेंजेस आहेत ते इथे करू शकता। तर आता हा जो काही डबल फोल्डिंगचा पेपर मी इथे घेतलेला आहे, तर इथे याची बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे मी इथे ठेवलेली आहे। तर ही बाजू जी आहे ती बंद बाजू आहे। त्यानंतर हा जो काही ओपन भाग आहे तिथून आपण या ब्लाउजची पूर्ण उंची टाकतोय। तर ही जी काही पूर्ण उंची आहे त्यामध्ये आपला 1 इंच ऍड करायचा आहे। तर ब्लाउजची पूर्ण उंची जी आहे ती आहे इथे 14 इंच। तर 14 इंच प्लस 1 इंच, तर 15 इंचावरती मी मार्किंग करून घेतेय। तर पुन्हा एकदा आपल्या 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय। तर 15 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता या 15 इंचावरती आपण लाईन मारून घेऊयात। तर जी काही तुमची ब्लाउजची उंची आहे त्या ब्लाउजच्या उंचीनुसार तुम्हाला 1 इंच ऍड करून इथे पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढचं माप टाकायचं आहे ते आहे इथे शोल्डरचं माप आपण टाकतोय। तर शोल्डरचं जे काही माप आहे आपण नेहमीप्रमाणे बॅक साईडच्या गळ्यानुसारच इथे टाकायचं आहे। तर बॅक साईडचा गळा किती आहे त्याच्यावरती हे माप अवलंबून आहे। तर बॅक साईडचा जो गळा आहे इथे आहे 9.5 इंच। तर 9.5 इंच म्हणजे 8 इंचापेक्षा जास्त आहे। त्यामुळे इथे जे काही गळा रुंदीचं माप आहे ते मी इथे 2.25 इंच टाकतीये। तर इथे 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतेय। तर इथे आपण गळा रुंदी टाकून झाल्यानंतर इथे शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर पट्टी जी आहे ती इथे 2.5 इंच आहे आणि प्लस त्यामध्ये आपला अर्धा इंच ऍड करायचा आहे। ते तुम्ही पाहू शकता पूर्ण शोल्डर जे आहे ते आपले इथे 5.25 इंचाचं तयार झालेलं आहे। 3 इंच शोल्डर आहे आणि 2.25 इंच इथे गळा रुंदी तयार झालेली आहे। तर हे जे 5.25 इंच आहे ते सेम आपल्याला खाली इथे टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपला सरळ लाईन मारून घ्यायची आहे। आता या सरळ लाईन वरती आपल्याला इथे मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंड्याचं जे काही माप आहे, जर 36 छातीपेक्षा जास्त मोठं माप असेल तर मुंड्याचं जे काही माप आहे तुम्ही अंगावर मोजून इथे घेऊ शकता। कारण शक्यतो बऱ्याच वेळा काय होतं की या ब्लाउज वरून जे माप आपण घेतो ते माप आणि जे अंगावरून घेतलेले माप आहे याच्यामध्ये डिफरन्स असतो। त्यामुळे जर शक्यतो 36 छातीपेक्षा जास्त माप असेल तर तुम्ही हे अंगावरून माप घेऊ शकता। तर मुंड्याचं माप कशा पद्धतीने घ्यायचं आहे तो आपण जो व्हिडिओ केलेला आहे अंगावर माप कशा पद्धतीने घ्यायचं आहे यामध्ये आपण डिटेल दाखवलेला आहे। त्याची लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतेय। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मुंड्याचं जे माप आहे ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे। तर आता या लाईनवरती आपण मुंड्याचं माप टाकतोय। तर 34 छातीसाठी आपण मुंड्याचं माप जे आहे ते इथे 5.5 इंचावरती टाकतोय। तर हे मुंड्याचं माप जे आहे ज्याप्रमाणे आपण फोर्टक्स ब्लाउजला, कटोरी ब्लाउज किंवा डबल कटोरी ब्लाउजला टाकतो आणि सोबतच आपण साध्या प्रिन्सेस ब्लाउजला सुद्धा टाकतो तेवढंच माप हे आपल्याला या ब्लाउज साठी सुद्धा टाकायचं आहे। तर आर्म होल मध्ये म्हणजेच मुंड्याच्या मापामध्ये यात चेंज होणार नाहीये।
तर इथे मी सरळ लाईन मारून घेतली आहे. आता या लाईनवरती मी इथे क्रॉसमध्ये लाईन मारून घेते फक्त. तर यावरती जो मुंड्याचा आकार काढायचा आहे तो आपण याच्यात नंतर टाकूयात. फक्त इथे लाईन मी सध्या मारून घेतली आहे. आता इथे जी काही आपण इथे लाईन मारून घेतलेली आहे मुंड्याच्या मापानुसार, तिथे आपण छातीचं माप टाकतोय. तर छाती आहे इथे 34 इंच. 34चा चौथा भाग झाला इथे 8.5 इंच. तर 8.5 इंच टाकले. त्याच्यानंतर आपण पुढे इथे शिलाई मार्जिन टाकतोय. तर शिलाई मार्जिन मी इथे 1.5 इंचावरती टाकतेय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1.5 ते 2 इंच इथे टाकू शकता. आता यानंतर खालच्या साईडला आपल्याला ही जी आपली पूर्ण उंचीची लाईन आहे त्या उंचीवरती आपल्याला कमरचं माप टाकायचं आहे. तर कमरेचं जे माप आहे ते आहे टोटल इथे 29 इंच. 29चा चौथा भाग झाला इथे 7.25 इंच. तर 7.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं कमरेसाठी. त्यानंतर टक्ससाठी आपण 1 इंच ऍड केला आणि त्यानंतर जेवढं शिलाई मार्जिन आपण छातीसाठी टाकलेलं आहे तेवढं शिलाई मार्जिन आपल्याला खालच्या भागात टाकायचं आहे. ते आहे इथे 1.5 इंच. तर मी इथे मार्किंग करून घेतलंय. आता जे काही आपली शिलाईचं मार्किंग आहे, शिलाई मार्जिन आपण टाकले, इथे मी सरळ अशी लाईन मारून घेतली आहे. या दोन्ही रेषा आपण मारून घेतल्यात आणि हे पॉइंट आपण जोडून घेतले. आता यानंतर जो काही आपला मुंड्याचा भाग आहे ते मुंड्याचा भाग आपण इथे शेप देऊन घेऊयात. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी मी इथे क्रॉसमध्ये लाईन मारलेली आहे आणि त्यासोबतच आपण ही मुंड्याच्या मापानुसार सरळ लाईन मारली आहे. तर ह्या सरळ लाईनवरती थोडीशी लाईन आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे आणि 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 5 इंच मार्किंग करून झाल्यानंतर हा जो काही आपला वरचा शोल्डरचा पॉइंट आहे तो शोल्डरचा पॉइंट आपल्याला 5 इंचापर्यंत जोडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा जो पॉइंट आहे मी इथे जोडून घेतलेला आहे. आता हा जो काही ही तिरकी रेषा जी आहे त्या तिरक्या रेषेवरती आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर बॅक साईडच्या मुंड्यासाठी आपण इथे 1.25 इंच माप टाकतोय आणि त्यानंतर फ्रंटच्या मुंड्यासाठी आपण या 1.25 इंचापेक्षा खाली अर्धा इंच म्हणजेच टोटल या पॉइंट पासून आपण 1.25 इंचावरती मार्किंग करतोय. तर असं इथे 1.25 इंच आणि त्यानंतर 1.25 इंच असे दोन मार्किंग मी करून घेतलेत. त्यानंतर ही जी काही सरळ लाईन आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर ही टोटल लाईन आहे 5.5 इंच. 5.5चा अर्धा झाला इथे 2.25 इंच. तर 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. तर दोन्ही लाईनवरती मी सरळ इथे लाईन मारून घेतली आहे. आता येथे आपल्याला मुंड्याचा आकार काढायचा आहे. तर मुंड्याचा आकार तुम्ही डायरेक्ट काढू शकता किंवा फ्रेंच कर्वच्या मदतीने सुद्धा तुम्ही इथे मुंड्याचा आकार जो आहे तो काढू शकता. तर फ्रेंच कर्वने मुंड्याचा आकार कशा पद्धतीने काढायचा आहे ते ऑलरेडी आपण अगोदर सुद्धा बघितलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्ही इथे मुंड्याचा आकार काढू शकता. तर मुंड्याचा आकार काढताना आपल्याला हा जो काही पॉइंट आहे आपण मध्य काढलेला आहे रेषेचा तो मध्य, त्यानंतर हा पॉइंट आणि फिटिंगची लाईन हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडायचे. त्यानंतर फ्रंटचा मुंड्याचा आकार काढताना या लाईनचा हा मध्य आतल्या साईडचा, त्यानंतर 1.25 इंचाचा पॉइंट आणि फिटिंगची लाईन हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडायचे की इथे आपल्याला फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार मिळून जातो. तर तुम्हाला जर मुंड्याचा आकार जो आहे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने काढता येत असेल तुम्ही त्या पद्धतीने इथे काढू शकता. तर फ्रेंच कर्व आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचा आहे की ज्यामध्ये जी काही खालची बाजू आहे ती आपली इथे फिटिंगच्या लाईनवरती येणार आहे. दुसरा पॉइंट जो आहे तो आपला या पॉइंटला येणार आहे 1.25 इंचाच्या आणि त्यानंतर वरच्या साईडचा जो पॉइंट आहे तो आपला या रेषेच्या मध्यभागी येणार आहे. अशा पद्धतीने हा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण इथे काढून घ्यायचा आहे. तर इथे हा गोल आकार इथे काढून घेतलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपण कशा पद्धतीने हा आकार काढायचा आहे. हा जो पॉइंट आहे त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे जोडलाय. सेम त्याच्यानंतर आता आपण फ्रंटच्या भागाचा आकार काढायचा आहे. तर आपल्याला हा जो फ्रेंच कर्व आहे थोडा आतमध्ये इथे सरकवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा पॉइंट, त्यानंतर हा आतल्या साईडचा पॉइंट आणि इथे फिटिंगची लाईन अशा पद्धतीने ही जोडून घ्यायची आहे.
तर इथे आपण फ्रंटच्या मुंड्याचा आकार सुद्धा काढून घेतलेला आहे. तर इथपर्यंत जे काही आपलं मार्किंग आहे ते सेम आपलं जसं कटोरी ब्लाऊज असेल, फोरटक्स ब्लाऊज असेल किंवा साधा प्रिन्सेस ब्लाऊज असेल तर हे बेसिक पॅटर्न जे आहे इथपर्यंत सेम आहे. यानंतर आता आपल्याला इथे क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे आणि फ्रंटच्या गळ्याचं माप टाकायचं. तर आता आपण अगोदर फ्रंटच्या गळ्याचं माप टाकून घेऊयात. तर फ्रंटचा जो काही गळा आहे तो आहे 6 इंच. तर इथे अर्धा इंच आपला ऍड करून 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. सेम त्याच पद्धतीने जे आपण गळा रुंदीचं माप टाकलेलं आहे तिथून सुद्धा मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे सरळ लाईन काढून घेतलेली आहे. आता सरळ लाईन काढून झाल्यानंतर या लाईन वरती आपल्याला गळा रुंदीचं माप टाकायचे. तर जेवढा आपण गळा रुंदीचं माप वरती टाकलंय तेवढं सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता किंवा जर यापेक्षा तुम्हाला ब्रॉड गळा हवा असेल किंवा डीप हवा असेल त्यानुसार तुम्ही हे गळ्याचा आकार इथे टाकायचा आहे. तर इथे वरच्या साईडला मी 2.25 इंचाचं गळा रुंदीचं माप टाकलेलं आहे. तर खालच्या बाजूला मी इथे 2.5 इंचावरती गळा रुंदीचं माप टाकतेय. तर इथे आता प्रिन्सेसचा जो आकार आहे तुम्हाला जर इथे बॅक हुक प्रिन्सेस शिवायचा असेल तर तुम्हाला हवा तसा तुम्ही फ्रंट साईडचा आकार इथे देऊ शकता. तर इथे सध्या फक्त मी इथे गोल शेप इथे काढून घेणार आहे. जेव्हा आपण याचं कटिंग करणार आहोत तर इथे फ्रंटच्या भागाला मी वेगळा शेप इथे देणार आहे. तर इथे फ्रंटचा जो काही गळ्याचा आकार आहे गोल आकार तुम्ही अशा पद्धतीने गोल आकार इथे देऊ शकता. जर हा आकार तुम्हाला देता येत नसेल तर तुम्ही या कोपऱ्यापासून आपल्याला 1 इंचावरती किंवा जर डीप गळा हवा असेल तर 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तुम्ही डायरेक्ट जोडू शकता किंवा फ्रेंच कर्वच्या साहाय्याने सुद्धा हे माप तुम्ही काढू शकता. आता खालच्या भागावरती आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचंय म्हणजेच योगपट्टीचं. तर इथे हे जे काही क्रॉसपट्टीचं माप आहे ते उंचीनुसार म्हणजे ब्लाऊजची जी काही उंची आहे त्या उंचीनुसार इथे ठरत असतं. तर ब्लाऊजची उंची तुमची किती आहे त्याच्यानुसार हे माप आपल्याला टाकायचं आहे. आता इथे ही जी काही क्रॉसपट्टीचं माप आहे ते आपल्या ब्लाऊजच्या उंचीवर अवलंबून असतं. जर ब्लाऊजची उंची तुमची इथे कमी असेल तर इथे ही जी काही क्रॉसपट्टी आहे त्याची हाईट सुद्धा इथे कमी येणार आहे. पण ब्लाऊजची उंची जर जास्त असेल तर क्रॉसपट्टीचं माप सुद्धा आपलं इथे जास्त असणार आहे. कारण छातीचं माप आणि जी ब्लाऊजची उंची आहे त्याच्यामध्ये डिफरन्स जास्त येतो आणि छातीला जो काही शेप येत असतो मध्यभागी आपण जो काही पॅटर्न इथे तयार करणार आहोत तर तो पॅटर्न इथे व्यवस्थित तयार होत नाही. तर त्यासाठी क्रॉसपट्टी सुद्धा आपली व्यवस्थित येणं इथे गरजेचं आहे. तर इथे मी क्रॉसपट्टीचं जे काही माप आहे ते इथे ब्लाऊजच्या उंचीनुसार टाकतेय. तर ब्लाऊजची उंची आहे आपली इथे 14 इंच. तर त्यासाठी आपण ब्लाऊजची जी काही इथे क्रॉसपट्टी घेतोय ते इथे 2.5 ते 2.25 इंचावरती घ्यायची आहे. तर मी इथे 2.25 इंचावरती मार्किंग करतेय. तर हवं तर तुम्ही इथे 2.5 इंचाची सुद्धा क्रॉसपट्टी घेऊ शकता. तर इथे पुन्हा एकदा मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतेय. आता ही सरळ लाईन आपल्याला मारून घ्यायची आहे. आता ही जी काही लाईन आहे मी इथे पूर्ण टोकापर्यंत मारतेय. जो आपला पेपरचा ओपन भाग आहे तिथपर्यंत मारून घ्यायची आहे. इथून पाहू शकता ही पूर्ण टोकापर्यंत मारली फिटिंगच्या लाईनच्या बाहेर. यानंतर आता हा जो काही बंद भाग आहे त्या बंद भागापासून आपल्याला 1.5 इंच वरती आपल्याला माप टाकायचं आहे. तर इथे 1.5 इंच मी वरती माप टाकून घेतलं. त्यानंतर या मार्किंग वरती आपल्या छातीचा 10वा भाग माप टाकायचंय. तर जे काही माप आहे ते आहे 34 इंच. तर 34 म्हणजे इथे आपलं आहे 34 इंच. तर या दोन्ही नंबर मध्ये आपला पॉइंट द्यायचा आहे म्हणजे आपल्याला छातीचा 10वा भाग इथे मिळतो 3.4 इंच. तर इथे मी 3.5 इंचावरती नॉर्मल फक्त माप टाकून घेतलेला आहे आणि या छातीच्या 10वा भाग पासून आपल्याला हा जो काही आपण 1.5 इंचाचा पॉइंट इथे घेतलेला आहे तर इथे आपल्याला गोल शेप काढून घ्यायचा आहे. तर हा गोल शेप सुद्धा आपण इथे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने काढू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो काही फ्रेंच कर्व आहे आपल्याला नॉर्मल फक्त आडवा ठेवायचा आहे. ही सरळ बाजू मी इथे खाली ठेवली आहे आणि या पॉइंट पासून आपल्याला इथे क्रॉसपट्टीचा आकार जो आहे अशा पद्धतीने गोल काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे क्रॉसपट्टीचा आकार सुद्धा आपण फ्रेंच कर्वच्या साहाय्याने काढून घेतलेला आहे. आता यानंतर आपला बस्ट पॉइंट घ्यायचा आहे. जो काही आपला मेन पार्ट आहे आजच्या ब्लाऊजचा फ्रेंच कर्व विथ क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी जी आहे ती आपली फिटिंगच्या मापानुसार एवढीच राहणार आहे. त्यानंतर क्रॉसपट्टीच्या वरच्या भागात आपल्याला आज चेंजेस करायचे आहेत. तर इथे आपण 3.4 इंच टाकलेला आहे. तर आता बस्ट पॉइंट टाकायचा आहे. तर बस्ट पॉइंट आपण कशा पद्धतीने काढतो ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेला आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते की छातीचा जो काही चौथा भाग आहे तो आहे ते 8.5 इंच.
प्लस 1 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे शोल्डरमध्ये, तर अर्धा इंच अजून त्यात ॲड करायचे. तर 8.5 इंच प्लस 1 इंच आणि पुन्हा एकदा प्लस 1 इंच, तर टोटल 10 इंचावरती मी मार्किंग केलं. तर अर्धा इंच आपल्या शोल्डरचं सोडून आपल्या इथे 9.5 इंच बस्ट पॉईंट आहे. तर 9.5 इंचावरती मी फक्त पॉईंट करून घेतलेला आहे, किंवा अशी आपण लाईन किंवा क्रॉस मारू शकतो. आता हा जो पॉईंट आहे फक्त आपण इथे अंदाजे टाकलाय, मेन पॉईंट आपल्याला टाकायचा अजून बाकी आहे. तर तो मेन पॉईंट कशा पद्धतीने टाकायचा आहे, तर ही जी लाईन आहे आपली बस्ट पॉईंटची, इथे तुम्ही बस्ट पॉईंट पाहू शकता आपला. तर इथे आपण ही डॉट लाईन काढून घेऊया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते लक्षात येईल की आपला बस्ट पॉईंट जो आहे तो कुठे आहे. तर इथे मी डॉट लाईन काढून घेतली. त्यानंतर जो काही आपला छातीचा 10वा भाग आहे त्या या लाईनवरती आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर छातीचा 10वा भाग आहे आपला 3.4 इंच, म्हणजे 3.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतेय. 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर आपण इथे सेम त्याच पद्धतीने इथे मार्किंग करायचंय 3.5 इंचावरती. आता इथे आपलं ही सरळ लाईन काढून घ्यायची आहे. सरळ लाईन काढून झाली आहे. आता आपण इथे प्रिन्सेसच्या टक्ससाठी मार्किंग करतोय. तर प्रिन्सेसचा टक्स किती इंच ठेवायचा आहे तर हे आपल्याला एकदा चेक करायचं आहे. तर प्रिन्सेसचा टक्स किती ठेवायचा आहे हे आपल्या छातीच्या आणि कमरेच्या मापामध्ये किती डिफरन्स आहे त्याच्यावर अवलंबून असतं. तर छातीचं माप आहे आपलं इथे 34 इंच, त्यामध्ये कमरेचं माप आहे आपलं टोटल 29 इंच. तर 34 मायनस 29, तर या दोन्हींचा डिफरन्स जो आहे तो इथे 5 इंच झालेला आहे. त्यानुसार आपण इथे 1.5 ते 1.25 इंचाचा टक्स इथे घेऊ शकतो. तर छातीचं जर काही माप एकदम छोटं असेल, म्हणजे 28-30 साईज जर असेल, तर छातीच्या आणि कमरेच्या मापामध्ये नॉर्मली 2 ते 3 इंचाचा इथे फरक पडतो. तर तिथे आपण 1 इंचाचा टक्स जो आहे तो घेऊ शकतो. पण जर छातीचं माप जर तुमचं जास्त असेल, म्हणजे मोठ्या साईजचं ब्लाऊज जर तुम्ही इथे कटिंग करताय, तर त्यामध्ये छातीच्या आणि कमरेच्या मापामध्ये डिफरन्स जो आहे तो जास्त सुद्धा होतो. तर या केसमध्ये आपला हा जो काही टक्सचा अंतर आहे तर ते इथे 2.5 ते 3 इंचाचं सुद्धा भरण्याचे चान्सेस असतात. तर त्यानुसार तुमचं जे काही छातीचं आणि कमरेचं माप आहे त्यामध्ये किती डिफरन्स आहे त्यानुसार तुम्हाला हा टक्स इथे टाकायचा आहे. तर इथे हा जो टक्स आहे मी इथे 1.25 इंचाचा टाकून घेतलेला आहे. आणि जेवढं 1.25 इंचाचं अंतर आपण इथे टाकलेलं आहे तेवढंच अंतर आपण इथे फिटिंगच्या साईडला टाकून घ्यायचं आहे. कारण हा जो काही कपडा आहे आपला इथे कट होणार आहे आणि हेच अंतर आपल्याला मॅनेज करण्यासाठी आपण फिटिंगच्या बाहेर हा कपडा इथे एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. यानंतर आता आपण हा जो काही प्रिन्सेसचा आकार इथे काढणार आहोत, तर तो प्रिन्सेसचा आकार जो आहे आपल्या इथे मुंड्यात जोडायचा असतो. तर त्यासाठी आता आपल्याला जो काही मुंड्याचा आकार आहे तर तो पुढच्या आकारावरती आपल्या इथे प्रिन्सेसच्या टक्ससाठी मार्किंग करायचं असतं. तर त्यासाठी आपल्याला 34 छातीपेक्षा जर कमी साईज असेल तर इथे आपल्याला शोल्डरपासून 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. किंवा जर 5.5 इंचावरती मार्किंग करताना जर प्रिन्सेसचा आकार सरळ येत असेल तर नॉर्मली आपला जो काही आपण इथे मुंड्याचा आकार काढतो तर त्या कॉर्नरपासून आपल्याला इथे 1 इंच आतमध्ये घ्यायचा आहे, अर्धा ते 1 इंच, आणि मग तिथून आपल्याला हा प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. पण जर तुमच्या छातीचं जे काही माप आहे ते 34 छातीपेक्षा जास्त असेल तर इथे तुम्ही 6 ते 6.5 इंचावरती मार्किंग करून प्रिन्सेसचा आकार काढून घ्यायचा आहे. तर हा जो काही आकार मी इथे काढते तर हा आकार जो आहे तुम्ही डायरेक्ट हाताने काढू शकता किंवा इथे फ्रेंच कर्व जो आहे तो उलटा ठेवून सुद्धा आपण इथे प्रिन्सेसचा आकार काढू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता मी प्रिन्सेसचा आकार जो आहे तर कशा पद्धतीने काढून घेतलेला आहे. तर फ्रेंच कर्वने आपल्याला जेव्हा हा आकार काढायचा असतो तेव्हा फ्रेंच कर्वचं जे काही खालचं टोक आहे ते मी इथे बस्ट पॉईंटच्या टोकावरती ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरं जे टोक आहे जिथे आपण प्रिन्सेसचा आकार जॉईंट करणार आहोत, म्हणजेच जो काही मुंड्याचा आपला आतल्या भागाचा आकार आहे तिथे ठेवायचा आहे आणि हा प्रिन्सेसचा शेप आपला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे काही 1.25 इंचाचा टक्सचं माप इथे घेतलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रिन्सेसचा शेप जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आता हा जो काही प्रिन्सेसचा टक्स आहे तर हे कटोरीचं जे माप आहे इथे खाली क्रॉसपट्टी येते, त्यामुळे कटोरीचं जे माप आहे इथे छोटं येतं.
त्यामुळे हा टक्ससुद्धा छोटा येतो. तर हा तुम्ही डायरेक्ट हाताने जरी काढला तर इझी पडतं फ्रेंच कर्वपेक्षा. तरीसुद्धा फ्रेंच कर्वने कशा पद्धतीने काढायचे तुम्हाला इथे मी दाखवते आहे. तर आपल्याला नॉर्मली जो आपण 1.25 इंचाचा टक्स इथे घेतलेला आहे तिथून अर्धा इंच वरती आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि तिथून त्यानंतर आपल्याला उरलेल्या भागामध्ये गोल शेप इथे देऊन घ्यायचा आहे. आता यानंतर तुम्ही इथे बघू शकता जो काही आपल्या इथे छातीचा शेप येतो तिथे टोक आल्यासारखं दिसतं. पण जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा ते टोक जे आहे तिथे आपण कटिंग करून घेणार आहोत आणि जर टोक आलेलं असेल तर त्याला आपल्याला इथे गोल शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता आपला हा जो काही प्रिन्सेसचा टक्स आहे तो सुद्धा इथे काढून तयार झालेला आहे. आता जो काही आपण प्रिन्सेसचा टक्स इथे वरती जोडणार आहोत तर तिथे आपला हा जो काही कपडा आहे दोन्ही साईडचा म्हणजे गळ्याच्या भागाचा आणि फिटिंगच्या भागाचा दोन्ही साईडचा 1.5 इंच कपडा आपला जाणार आहे. म्हणजे इथे आपला अर्धा कपडा जो आहे तो कमी होणार. तर अर्धा इंच कपडा जो आहे तो आपल्याला फिटिंगच्या साईडने इथे वाढवून घ्यायचा आहे. तर मी इथे फिटिंगच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या भागात जे काही आपलं टक्सचं अंतर आहे एवढं आपण अंतर वाढवलं होतं तर तो पॉईंट आपल्याला या अर्धा इंचाला जोडून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढा कपडा आपला इथे टक्समध्ये कटिंग होणार आहे तो कपडा जो आहे तो आपण इथे कव्हर करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला पूर्ण इथे मोजून घ्यायची आहे. तर मी इथे फिटिंगच्या लाईन पासून मोजतीये की किती इंच आहे. तर ही टोटल आहे आपली 10 इंच आणि एक रेषा एवढी ही क्रॉसपट्टी वरती आहे. तर ही क्रॉसपट्टीचं जे माप आहे आपण 1.5 इंच जिथे वरती घेतलेलं आहे तिथून फिटिंगच्या लाईन पर्यंत मी इथपर्यंत मोजून घेतलंय. आता ही जेवढी क्रॉसपट्टी आहे तेवढंच क्रॉसपट्टीचं माप जे आहे ते आपलं वरच्या भागाचं सुद्धा भरलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हा वरचा भाग सुद्धा आपला मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला याची कटिंग करायची आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने मोजून घेतेय. तर हे आहे टोटल 3.5 इंच. हा 3.5 इंच मी या पॉइंट वरती ठेवतेय. तुम्ही पाहू शकता बरोबर 10 इंच प्लस एक रेषा इथे भरती आहे. त्यानंतर आता ही जी लाईन आहे आपली फिटिंगची ती लाईन आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि तेवढीच लाईन जी आहे ती आपली बाहेरची सुद्धा भरली पाहिजे. तर ही टोटल लाईन आहे आपली 5.7 इंच. तर तेवढीच आपली ही 5.7 इंच भरली पाहिजे. तुम्ही इथे पाहू शकता नॉर्मलची अशी कमी आहे तर त्यामुळे आपला 5.7 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो काही भाग आहे आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर जेवढा शक्यतो 5 इंचापर्यंत तरी हा भाग इथे कमी होतो तर तो आपला जोडून इथे व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर इथे हा भाग मी इथे जॉईंट करून घेतला आणि ही लाईन जी आहे आपली फिटिंगच्या लाईन पर्यंत इथे तयार झालेली आहे. आता हा जो काही आपला आकार आहे तर तो आकार आपल्या इथे 5 इंचापर्यंत खालच्या बाजूला न्यायचा आहे. फिटिंगच्या लाईन मधून मी इथे खाली शेप इथे घेतलेला आहे अशाच पद्धतीने. आता हे जे काही मार्किंग आपलं तयार झालेलं आहे त्याचं मी इथे पेपर कटिंग तयार करून घेतली आहे. तर पेपर कटिंग करताना आपण फ्रंट साइड आणि बॅक साइड दोन्ही सुद्धा आता इथे एक सोबतच कटिंग करतोय. तर यामध्ये आता आपण जो काही टक्स इथे जाणार आहे त्याच्यासाठी जे एक्स्ट्रा कपडा लागणार आहे किंवा एक्स्ट्रा पेपर लागतो तो इथे आपण ऑलरेडी अगोदर वाढवलेला आहे. सोबतच आपल्या क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा एक्स्ट्रा पेपर इथे लागतो तर तो पेपर सुद्धा आपण लगेच इथे कटिंग करून घेणार आहोत. म्हणजे डायरेक्ट आपण पेपर कटिंग घेऊन कपडा इथे कटिंग करू शकतो. तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते इथे ही जी काही क्रॉसपट्टी आहे आपली त्याच्या खाली आपण अर्धा ते 1.5 इंचावरती मार्किंग करायचे. जर तुम्ही रेग्युलर शिलाई काम करत असाल तुम्ही इथे अर्धा इंच वाढवू शकता. नवीन जर शिकत असाल तर तुम्ही इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून वाढवू शकता. तर इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ही क्रॉसपट्टी इथे वाढवून घेतलेली आहे. तर आता ही जी क्रॉसपट्टी आहे आपण डायरेक्ट इथे कटिंग करू शकतो. म्हणजे पेपर कटिंग आपण जेव्हा कपड्यावरती ठेवतो तर तुम्हाला सेपरेट इथे पेपर वाढवायची गरज पडत नाही. कारण बरेचदा काय होतं आपण घाई गडबडीत असतो आणि हे पेपर कटिंग ठेवल्यानंतर आपण डायरेक्ट इथे क्रॉसपट्टी कटिंग करून टाकतो. तर जर तुम्ही पेपर कटिंग करताना जर क्रॉसपट्टी इथे वाढवली तर नंतर जरी आपल्या घाईघाईत जरी आपण कटिंग केलं तरी आपल्या चूक होण्याची इथे शक्यता खूपच कमी असते. तर आता याची आपण कटिंग करून घेऊयात. तर इथे कटिंग करताना मी बॅक साईडचा जो पार्ट आहे
मुंड्याचा तो इथे कटिंग करतेय. तुम्ही इथे पाहू शकता मुंड्याचा बॅक साईडचा भाग मी इथे कटिंग करतेय. कटिंग करताना जी आपण इथे 5 इंच खाली इथे लाईन मारलेली आहे ती लाईन मी इथे कटिंग करून घेतली आहे. यानंतर आता जो काही खालचा भाग आहे आपला पूर्ण उंची प्लस 1 इंच, त्यानंतर आपण इथे क्रॉसपट्टी वाढवली आहे. तर क्रॉसपट्टीचा जो खालचा भाग आहे तो मी इथे कटिंग करतेय. तुम्हाला जो आपला तयार पॅटर्न आहे तो पॅटर्न सुद्धा आपण दाखवणार आहोत कशा पद्धतीने इथे तयार झालेला आहे. आता हे अर्धा इंच आपण का वाढवलंय की इथे क्रॉसपट्टी जेव्हा आपण फ्रंटच्या बॉडी पार्टला जॉईंट करतो तेव्हा हा कपडा जो आहे आपल्याला इथे जॉईंट मध्ये जातो आणि कमी पडतो, त्यासाठी आपण हा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तर इथे आपण पूर्ण उंची प्लस 1 इंच एवढंच आपल्याला बॅक साईडला लागणार आहे. तर त्यासाठी आपण इथे बॅक साईडच्या मार्किंग वरती अर्धा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं की तो कपडा किंवा पेपर जो आहे तो आपला कटिंग करून टाकायचा आहे. त्यानंतर हा जो काही आपण कपडा इथे वाढवलेला आहे, पेपर जो वाढवलेला आहे तो जेवढा पेपर आपण इथे वाढवलेला आहे तिथे आपल्या इथे फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथे पूर्ण डबल फोल्डिंगचा जो पेपर आहे तो आहे त्याच पद्धतीने मी घेतलेला आहे. डबल फोल्डिंग मध्येच मी इथे याला फोल्ड करून घेतेय. तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे. तर हा फोल्ड करताना बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही ॲट अ टाइम आपण इथे फोल्ड केलेले आहे. इथे आता फोल्ड करून घेतल्यानंतर आपण हे दोन्ही पार्ट जे आहे ते सेपरेट करून घेऊया. आता इथे हा फ्रंटचा पार्ट घेतलेला आहे. फ्रंटच्या पार्टमध्ये इथे मी गळ्याचा आकार कटिंग करून घेतेय. गळ्याचा आकार कटिंग झाल्यानंतर मुंड्याचा आकार इथे कट करतोय आपण. तो मुंड्याचा जो काही आकार आहे आपण आतल्या बाजूने इथे कटिंग केलेला आहे. आता जो आपण इथे प्रिन्सेसच्या टक्ससाठी भाग वाढवलेला आहे तो भाग इथे कटिंग करून घेऊयात. आता इथून पाहू शकता हा जो काही भाग आहे आपला प्रिन्सेसचा वाढवलेला तर तो आपल्या इथे क्रॉसपट्टीच्या वरच्या भागात वाढणार आहे. त्यामुळे हा जो काही क्रॉसपट्टीचा खालचा भाग आहे तो आपण कटिंग करून घेऊयात. त्यानंतर हा जो काही प्रिन्सेसचा इथे एक्स्ट्रा भाग इथे वाढलेला आहे तो सुद्धा आपल्या इथे कटिंग करून टाकायचा आहे. आता मी इथे क्रॉसपट्टी कटिंग करून घेतेय. क्रॉसपट्टी कटिंग करून झाली आहे. हा फिटिंगच्या बाहेरचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे क्रॉसपट्टीमध्ये. तर इथे आपल्याला हा भाग आपण कटिंग करून काढून टाकलेला आहे. यानंतर आता हा जो काही आपला प्रिन्सेसचा भाग आहे तो कट करायचा आहे. आपले दोन्ही शेप कट करायचे. त्यानंतर हा जो काही आपल्याला कमी केलेला भाग आहे तो सुद्धा आपल्या इथे कट करून टाकायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा शेप सुद्धा आपला एकदम व्यवस्थित तयार झाला. इथे जर जास्त टोक येत असेल तर ते टोक जे आहे ते आपल्याला कट करून याला व्यवस्थित गोल शेप देऊन घ्यायचा आहे. इथे आपला हा प्रिन्सेसचा वरचा भाग तयार झालेला आहे. तर इथे आपला हा जो काही भाग आपण वाढवलेला आहे त्यामुळे आपण जेव्हा कपडा कटिंग करतो तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इथे कपडा एक्स्ट्रा कट करायची गरज नाहीये. यानंतर आता मी इथे बॅक साईडचा पार्ट घेतलाय. बॅक साईडच्या पार्टमध्ये इथे आपण अर्धा इंच जे आहे ते इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. तर अर्धा इंचावरती मी सरळ इथे लाईन मारून घेते अगोदर. फ्रंट साईडच्या भागामध्ये आपण पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ऍड केलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा अर्धा इंच एक्स्ट्रा ऍड केलं होतं. तर ते पूर्ण टोटल जे आहे फ्रंट साईडच्या भागामध्ये आपण 1.5 इंच ऍड केलं होतं. पण बॅक साईडच्या भागामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त बॅक साईडच्या खालच्या भागामध्ये अर्धा इंच आणि त्यानंतर शोल्डरच्या भागामध्ये अर्धा इंच लागतं. तर त्यामुळे मी इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं. हा अर्धा इंच जो पट्टा आहे तो आपल्या इथे कट करून टाकायचा आहे. जो भाग आपण इथे फोल्ड केला होता त्या भागावरती आपण इथे लाईन मारून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता हा फोल्डिंगचा भाग आपण इथे फोल्ड केला होता. तर तुम्ही इथे डार्क करून दाखवते. आपण हा भाग फोल्ड केला होता. तर हा भाग सुद्धा आपल्याला बॅक साईड मध्ये लागणार नाहीये. तर हा भाग आपण इथे कट करून टाकणार आहोत. तर हा भाग मी एकदा कटिंग करून घेते. तर बॅक साईडचा एक्स्ट्राचा भाग मी कटिंग करून घेतलाय. त्यानंतर जो काही खाली आपला अर्धा इंच एक्स्ट्रा होता तो सुद्धा मी इथे कटिंग करून घेतेय. तर आता आपल्याला बॅक साईडच्या गळ्याचं माप टाकायचं आहे. तर बॅक साईडच्या गळ्याचं माप टाकण्यासाठी आपल्याला जे काही गळारुंदीचं माप आहे जेवढा आपण फ्रंटच्या भागामध्ये टाकलेला आहे तेवढंच गळारुंदीचं माप मी इथे बॅक साईडला सुद्धा टाकतेय. तर पुढच्या भागाला मी इथे 2.25 इंचाची गळारुंदी ठेवली होती. त्यानंतर जी काही गळ्याची उंची आहे त्यामध्ये आपला अर्धा इंच ऍड करायचे. गळ्याची उंची आहे 9.5 इंच. तर 10 इंचावरती मी
मार्किंग करून घेतलं आणि याचा आपला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि पाठीच्या गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर इथे बॅक साईडचा जो काही गळा आहे आपल्या डिझाईनचा इथे स्टिच करायचा आहे, त्यामुळे मी इथे फक्त बॅक साईडच्या गळ्यासाठी इथे चौकोन तयार करून घेतलेला आहे. तर खालच्या बाजूला जी काही गळा रुंदी आहे ती मी इथे 3 इंचावरती टाकली आणि गळ्याचा इथे बॉक्स करून घेतलेला आहे. तर हा जो काही भाग आहे आपला इथे बॅक साईडचा भाग तयार झालेला आहे. ते तुम्ही पाहू शकता. हे जे काही आपलं मार्किंग आहे फ्रंट साईडचं तर ते सुद्धा इथे तयार झालेलं आहे. तर इथे आपलं पूर्ण जे काही प्रिन्सेस विथ योगपट्टीचं ब्लाऊज जो आहे त्याचं पेपर कटिंग जे आहे कम्प्लीट झालेलं आहे. तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ही जी काही पेपर कटिंग आहे ती वापरून आपण कपड्याचं कटिंग करणार आहोत. तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.